आम्हा हरीच्या दासा काही, आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रयलोकी. देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट, जैसा केला तैसा होय धावे सोय धरोनी. देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. तुका म्हणे असो सुखे, तुका म्हणे असो सुखे गाऊ मुखे विठोबा. देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जगन्नीत पाणी मंडनं मंडनानां. तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदमीशमानंदी वल्लभम्. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. या कुंदेंदु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता. या वीणावर दंड मंडित करा या श्वेत पद्मासना. या ब्रह्माच्युत शंकर प्रभृती देवी सदा वंदिता. सामां पातु सरस्वती भगवती निशेष जाड्या पहा. ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधे साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण. तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता. मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावनी अद्यत्रय जननी. देवांची अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान देखा. तेथे जन्मला तो गुणातीत एका. जयाचे निनामे चुके जन्म व्यथा. नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथा. मंगल भवन
हरीच्या दासा काही होय नाही त्रैलोकी देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट प्रस्तुतस्थली प्राप्त प्रसंगी अखिल कोट ब्रह्मांड नायक सकल गुणनिधान जगताधार रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पंढरीनाथांच्या सेवेकरता आदिशक्ती मुक्ताबाईंच्या सेवेकरता सकल संतांच्या सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त देहू निवासी वैराग्याचे मूर्तिमंत स्वरूप जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा आणि स्थितीपर या प्रकरणातला अभंग आपण चिंतन सेवेकरता निवडला. विठाला भगवंताचं चिंतन केल्यानंतर आम्ही आता कोणत्या स्थितीवरती जाऊन पोहोचलो त्याचं वर्णन करणारा हा अभंग आहे. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, आमच्या जीवनामध्ये आम्ही भगवंताचं चिंतन केलं आणि त्याचा परिणाम आमच्या जीवनातली भीती संपली. आम्हा हरिदासाला या त्रैलोक्यामध्ये कुठल्याच प्रकारची भीती राहिलेली नाही. आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी. का भय नाही? काय कारण घडलं? देव उभा मागे पुढे. आमच्या माग पुढं सतत देव उभा राहतो. आलेलं संकट आलेलं कोड त्या ठिकाणी तो दूर करतो. कवी कोडे संकट आम्ही त्याला जसं बनवलं तसा तो होतो. जैसा केला त्याच्या सोयीनुसार आमच्या सोयीनुसार तो धावत येतो. धावे सोय धरोनी. आणि हे सगळं होण्याकरता आम्ही काय केलं? तुका म्हणे असो सुखी. आम्ही कुठे जरी असलो तरी सुखाने राहतो. गाऊ मुखे विठोबा. त्या विठोबाचं गुणानुवाद चिंतन करतो आणि त्याचा परिणाम देव आमच्या माग पुढे उभा राहतो. आमच्या जीवनातली भीती संपली. सेवेला प्रारंभ करण्या अगोदर गेल्या अनेक वर्षापासून आदिशक्ती मुक्ताबाईंचा तिरोभूत अंतर्धान सोहळा आपल्या या मौजे कारंगा क्षेत्रामध्ये कारंजारम गावामध्ये साधू संतांच्या आशीर्वादाने थोरा मोठ्यांचे आशीर्वाद या ठिकाणी पाय लागून गेलेले आहेत. पूजनीय सद्गुरू श्रीराम महाराज मेहुणकर असतील, त्यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली ही भूमी श्री संत गजानन महाराजांच्या पंचक्रोशीमध्ये येणारं हे आपलं गाव. आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान हरिभक्तपरायण श्री गुरुवर्य तुकाराम महाराज सखारामपूरकर, त्याचप्रमाणे परमश्रद्धेय आदरणीय आपल्या सप्ताह कार्यक्रमाचे मार्गदर्शक हरिभक्तपरायण श्री गुरुवर्य गोपाळ महाराज उरळकर, दोन्ही महात्म्यांच्या या ठिकाणी आशीर्वादातून मार्गदर्शनाने संपन्न होणारा हा कार्यक्रम. तसं गावातीलच त्या ठिकाणी एक महाराज आहेत हरिभक्तपरायण ज्ञानदेव महाराज तायडे, आणि त्यांनी आपल्या गावाला जणू काही क्षेत्राचं स्वरूप आणलंय बरं का. तर एवढे टाळकरी क्षेत्र जर सोडलं तर बाहेर कुठं पाहायला सापडत नाही. म्हणून त्यांची आपल्या गावावरती अनंत उपकार आहेत. आणि साधूचं जीवन असं असलं पाहिजे, शहाणे करुणी सोडावे सकळ जन. आपल्याला जे येतंय जगाच्या कल्याणाचं आहे ते आपण जगाला देत गेलं पाहिजे. हा संताचा स्वभाव असतो बरं का. म्हणून महाराजांनी या ठिकाणी तयार केलेली सर्व टाळकरी मंडळी आणि सर्व आपल्या गावातीलच आहेत. तसं तुमच्या भागामध्ये आला ना विदर्भामध्ये संतोष भाऊ, की आम्हाला खूप आनंद वाटतो. कारण एका एका गावामध्ये 40 ते 50 टाळकरी गावामध्ये पाहायला मिळतात. बरेच दिवस झाले मी इकडे येत नाही. आता माझं गाव श्री क्षेत्र पैठण जवळ, पैठणला आम्ही राहतो. पैठणला आमची वारकरी शिक्षण संस्था आहे. विद्यार्थी घडवणं, विद्यार्थी तयार करणं किती अवघड असतं. जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. कसं शिकावं लागतं. पण ते हाती धरली पाटी अर्भकाची साठी. पण ते हाती धरली पाटी या न्यायाने. या जो चिखलाचा गोळा असतो त्या चिखल्याच्या गोळ्याला मूर्तीचा आकार द्यायचा आहे. त्या कुंभाराला त्या ठिकाणी किती कष्ट सहन करावे लागतात. आणि कुंभाराबरोबर त्या दगडाने त्या मातीने सुद्धा घाव सहन केले पाहिजे. हा,
तर ती त्या ठिकाणी मूर्ती पुढे चालून टिकते. साहोन्या टाकी घाई पाषाण देवची झाला पाही. शिक्षण घेत असताना अनेक त्रास सहन करावा लागतो, केला पाहिजे तरच त्याला देवाचं स्वरूप येतं. घडवता घडवता जर एखादा दगड फुटला तर त्याला कुठं टाकतात? पायरीवर टाकतात. नसेल बसत पायरी तर बाजूला नाल्यात टाकून देतात. तो काही कामात येत नसतो. म्हणून सर्व गावातील टाळकरी मंडळी, उपस्थित प्रभुप्रिय भाविक श्रोते सज्जन, ज्यांचं या ठिकाणी श्रीमद भागवताचं चिंतन चालू आहे, असे असणारे परम आदरणीय हरिभक्तपरायण माझे परम मित्र सोपान महाराज फोंड आणि महाराजांच्याच त्या ठिकाणी आदेशावरून म्हणा माझ्याकडे आलेली ही कीर्तनाची सेवा. तसं एवढ्या लांब येण्याचा योग कीर्तनाकरता सहसा आम्ही इकडं विदर्भात येत नाही. तिकडं पुणे मुंबई पर्यंत सहज जाता येतं, पण विदर्भातली गरमी काही सहन होत नाही. आणि तुम्ही एवढे महाराज शरीराने धष्टपुष्ट म्हणावं लागते, नाहीतर 42 ते 45 पर्यंत डिग्री तुम्ही सहन करताय है ना. आल्या आल्याच हरिभक्तपरायण आपल्या गावातील भूमिपुत्र गोविंद महाराज काळे शेगाव संस्थांमध्ये अनेक विद्यार्थ्यांचं त्यांनी कल्याण केलं बरं का. मी त्यांचं नाव खूप दिवसापासून ऐकून आहे. परमपूजनीय प्रातस्मरणीय वैकुंठवासी ज्ञानदेव महाराज फोंड, त्यांच्या सान्निध्यामध्ये सतत राहायचे. तेव्हापासून मी त्यांना पाहतो आणि आज योगायोगाने त्यांच्याच गावामध्ये आणि त्यांची माझी भेट झाली. जवळजवळ 1.5-2 तास आम्ही आता सोबत राहिलो. त्यांनी सांगितलं, महिला मंडळ पुढे पुढे सरका. आई या समोर सरका सरका. तुम्ही लय लाजता बा पुढे या. या माग बसण्याकरता जागा नाही, पुढे जागा भरपूर आहे आणि पुढं मस्त गार हवा लागते बरं का. इकडे खूप छान हवा लागते. समोर समोर थोडं आलं पाहिजे. या ठिकाणी आल्यानंतर हरिभक्तपरायण ज्यांनी आम्हाला त्या ठिकाणी अवघ्या विदर्भामध्ये, खानदेशमध्ये, MP भागामध्ये ज्यांनी मृदंग वाजवण्याकरता आम्ही ज्यांच्या सोबत असायचो, आमचे हरिभक्तपरायण पांडुरंग महाराज, ती सुद्धा त्यांची सुद्धा भेट झाली. त्याचप्रमाणे आपल्या गावातीलच एक वैकुंठवासी हरिभक्तपरायण आनंद महाराज तित्रे, त्यांनी सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी खूप प्रेम दिलं, जीव लावला. आणि इथं आल्यानंतर खूप आनंद वाटला. सुंदरसं नियोजन. आदिशक्ती मुक्ताबाईचा हा उत्सव आणि या उत्सवामध्ये अशी भजनी मंडळी, टाळकरी मंडळी, गायक मंडळी एक एकाहुनी बळी रे. जसं ज्ञानोबाराज त्या ठिकाणी ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, या एका एकाच्या निमनो व्यापारी हे विश्वची होय संवरे हा कृपाचार्य न पुरे एकलाची. अशी महान महान गायक त्या ठिकाणी हजर आहेत. हरिभक्तपरायण भजन सम्राट भारत महाराज बोरकर, हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज लांडे, हरिभक्तपरायण सुरेश महाराज मनतकार, माऊली महाराज, ते सुद्धा सहकारी आहेत बरं का. आम्ही खूप दिवस सोबत राहिलो. सुरेश महाराज आम्ही ते सुद्धा आहेत. हरिभक्तपरायण रामेश्वर महाराज उखळीकर आणि आधी करून सर्व गावातील, बाहेर गावातील आपले तुतारी वादक बाजोड महाराज, नागद सागर महाराज. त्या तुतारीतून आवाज तर कोणी काढीन, पण मुखातून तोंडातून तुतारीचा आवाज काढणं एवढं काही सोपं नसतं. गावातील सर्व टाळकरी मंडळी, भजनी मंडळी, 2 त्या ठिकाणी मृदंगाचार्य, जसं भगवान शुकदेवची कथा सांगण्याकरता आहेत आणि मृदंग वाजवण्याकरता इंद्रो वादिन मृदंग. हा कोण वाजवाला आहे? इंद्र, साक्षात इंद्र त्या ठिकाणी मृदंग वाजवण्याकरता हरिभक्तपरायण आमचे परम मित्र जगन महाराज खोडके, जुने सहकारी आमचे. गोड त्यांचा हाती, गोड स्वभाव आहे. आणि हरिभक्तपरायण मृदंग सम्राट लक्ष्मीकांत महाराज बोरकर, महाराजांची पुतणी आहेत, भारत महाराजांची. त्यांचा सुद्धा आळंदीला अभ्यास चालू आहे. त्यांना सुद्धा धन्यवाद. गोड आवाज आपल्यापर्यंत येतो. गुरुकृपा साऊंड सर्व्हिस
जुनी स्वरांजली हो आमचे संतोष भाऊ धनोकार जवळा हा. गोड त्यांची सिस्टीम असते, त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. माझ्यासोबत आलेले आमचे अरुण भाऊ बनकर आदी करून प्रभुप्रिय भाविक श्रुती सज्जन. आता सगळ्यांची नाव मला माहिती नाहीत, तुमच्या सगळ्यांची नाव घेतली पाहिजेत, पण आता मला ज्यांची माहिती होती हा त्यांची घेतलीत. आता 10 वाजलेत बरं का, जवळजवळ. कीर्तनाची वेळ असते 9 ते 11. गायनामध्ये रंग भरला जातो 9 ते 11:30. 9 ते 11:30 आहे का? वाढवला काय महाराज? विशेष म्हणजे काय बरं का, कलाकारावरती तुमचं असणार प्रेम, गुणवंतावर असणार प्रेम. हा, गुणवंताची किंमत त्यालाच कळते जो हृदयापासून गुणवंत आहे त्याला, बरं का. नसेल तुम्हाला गाता येत, पण त्यांचा आवाज ऐकल्यानंतर त्याच्या अंतकरणापर्यंत महाराज अंगावरती शहारे येतात. आवाज ऐकल्यानंतर, मृदंग ऐकल्यानंतर. कारण हे कमवण्याकरता, हे मिळवण्याकरता हे सहज नाही मिळालं. हा, याच्याकरता रात्रीचा दिवस करावा लागतो, हाडाचे काढ करावे लागतात. तेव्हा कुठं आवाजामध्ये त्या ठिकाणी एक महाराज ती एक साधना आहे, ती साधना करत करत आलेत. आणि तुम्ही त्या ठिकाणी गुणवंतावरती प्रेम करणारी मंडळी, अगदी महाराजांनी सांगितलं त्याप्रमाणे चालण्याचा आपण प्रयत्न करूया. एकच विनंती करेल, ज्या ज्या वेळेस भजन होईल त्या त्यावेळेस हाताने टाळी वाजवत जा आणि मुखाने गोड भगवंताचं चिंतन करत चला. विठ्ठल चार गोष्टी प्रत्येक योनीकडे, प्रत्येक जीवाकडे आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये आहार, निद्रा, भय आणि मैथुन. 4 प्रकार सगळ्या योनीमध्ये साधू संत सांगतायत. आहार, निद्रा, भय, मैथुन. आहार, निद्रा, भय, मैथुन. हे सर्व योनीची समसमान, सर्व योनीशी समसमान. परी मनुष्य देहीचे ज्ञान, परी मनुष्य देहीचे ज्ञान. अधिक दान सर्वांची, अधिक दान सर्वांची, अधिक दान सर्वांची. 4 प्रकार, 4 गोष्टी प्रत्येक योनीमध्ये समसमानतेने आपल्याला पाहायला मिळतात. आहार, निद्रा, भय आणि मैथुन. त्यापैकी 3 गोष्टी अशा आहेत महाराज, त्या प्रत्येकाला आवडतात सुद्धा आणि त्याची गरज सुद्धा असते. पण एक गोष्ट अशी महाराज, ती कोणाला आवडतही नाही आणि तिची गरजही वाटत नाही. बघा तुम्ही, आहार प्रत्येकाला आवडतो. आहार म्हणजे काय? खाणं. आहार म्हणजे जीवन. प्रत्येकाला आवडतं ना? आवडतं का? तुम्हाला भाषा कळते का? पण रान तर खूप झालेलं आहे आपलं. आता जवळजवळ आमचं गाव इथून 260-70 किलोमीटर आहे. जायला तेवढं आणि यायला तेवढं. भाषेमध्ये थोडा फरक आहे बरं का तुमच्या आणि आमच्यामध्ये. आमच्या भागामध्ये तुमच्या भागातला कीर्तनकार आला का लय ऐका वाटतं. आता आमच्या इकडचा कीर्तनकार तुमच्या इकडे आल्यानंतर आता इकडे काय होत असेल. भाषेमध्ये बदल झाला ना की माणसाला ती भाषा ऐकावी वाटते बरं का. पण काय काय भाषेतले जे शब्द असतात त्याचा अर्थ ताळमेळ लवकर लागत नसतो. आहार म्हणजे खाणं, प्रत्येकाला आवडतंही सुद्धा आणि ते गरजेचं सुद्धा आहे बरं का. मग आवडतं म्हणून खावं का गरज म्हणून खावं? बाबा, गरज म्हणून खावं, आवड म्हणून खाऊ नये. एक म्हणे ना महाराज, ती खाण्याकरता जगावं का जगण्याकरता खावं? इथं कसं आहे बाबा माग भाऊ? जगण्याकरता जगण्याकरता खावं, खाण्याकरता जगू नये.
काय काय माणसं खाण्याकरताच जगतात. मरण येत नाही म्हणून जगतात आणि खाण्याकरताच जगतात. नाही, आवड म्हणून खाऊ नये, गरज म्हणून खावं. मग गरज म्हणून जर खायचं असेल तर मग किती खावं लागेल? हा, किती खावं लागेल महाराज? खाण्याच्या बाबतीत सुद्धा संतांना प्रमाण द्यावे लागले. किती खावं? हा, युक्ताहार विहार नेम इंद्रियाशी सार नसावी बासर निद्रा बहु भाषण निद्रा बहु भाषण युक्ताहार विहार नेम इंद्रियाशी सार नसावी वासर निद्रा बहु भाष निद्रा बहु भाष युक्त आहार विहार युक्ताहार विहार नेम इंद्रियाशी सार नेम इंद्रियाशी सार नसावी बासर हे नसावी वासर हे निद्रा बहु भाषण निद्रा बहु भाषण हे निद्रा बहु भाष निद्रा बहु भाष निद्रा बहु भाषण कीर्तनात सगळं चालू येतं बरं का. हा. आम्ही आता एका ठिकाणी कार्यक्रम होतो भागवताला, भारत माता. तबला वाजायला लागला की एक माणूस निघून जात होता. कुठं निघून? घरी जात होत ते म्हणे महाराज ते तबल्याचा आवाज ऐकला ना म्हणे माझ्या अंगातच येतो म्हणे. अंगात वारा शिरत त्याच्या. मी सायलाने बाबाचा भक्त आहे म्हणे आणि माझ्या अंगातच येतो म्हणे असं. त्याच्यामुळे मी पुढे बसत नाही. साधू संतांना खाण्याविषयी प्रमाण द्यावे लागले. ज्या अर्थी प्रमाण द्यावे लागले त्या अर्थी आपल्याला खाण्याचा ताळमेळ लागत नाही. किती खावं? युक्त आहार. मला वाटतं खाण्याच्या बाबतीमध्ये तुमच्या आमच्यापेक्षा जनावर बरे आहेत. हा? काय बरे आहेत? जनावर बरी आहेत. कारण जेवढं लागतं तेवढंच खातात. पोटाच्या व्यतिरिक्त अजिबात खात नाहीत. बघा ना तुम्ही, एखादी गाय असेल, बैल असेल किंवा म्हैस असेल, त्या गायीचं वैरण एका टायमाचं तिचं जेवण. वैरण म्हटल्यापेक्षा जेवण. तुमच्याकडे वैरण म्हणतात, काय म्हणतात? वैरण. त्या गायीची एका टायमाची वरण जर तिची 3 पेंड्याची पेंड्या, तुमच्याकडे काय म्हणतात? पेंडीस. 3 पेंड्याचं जर तिचं रोजचं जेवण असलं, वैरण असली, तिच्या पुढे तुम्ही 5 टाका, ती किती खाते? 3च खाणार. उरलेल्या चाऱ्यावरती फिरणार, घाण करणार. महाराज, जनावर पुढच्या वेळेची सुद्धा चिंता करत नाही. अनेक काळाची चिंता करतो तू जीव. एका वेळेची चिंता करतो तू साधू. विठाला विठाला विठाला. जनावर एका टायमाचा. बघा तुम्ही, मालगाडी भरून चाललेली होती, ट्रक मालगाडी. त्या मालगाडीवरती भरपूर असे उंच माल भरलेला होता. शेंगदाण्याची पोती होती. आडमार्ग रस्ता होता, जुना काळ होता. त्या मार्गाने जास्त सहसा कोणी वागत नव्हतं. त्या मार्गाने ती गाडी चालली आणि त्या मालगाडीवरचं एक शेंगदाण्याचं पोतं मागं सटकलं, पडलं. मालगाडीवरून खाली पडलं. गाडीवाल्याला काही मेळ लागला नाही. गाडीवाला निघून गेला. गाडीवाला गेल्यानंतर काही मुंगळे आले, मुंगळ्यांनी खाल्लं, पोट भरलं, निघून गेले. मुंग्या आल्या, मुंग्यांनी खाल्लं, निघून गेले. काही पक्षी आले, पक्ष्याने सुद्धा जेवढं लागतं तेवढं त्यांनी खाल्लं, तेही निघून गेले. काही जनावर आलं एखादं, त्या जनावरांनी त्याला जेवढं खायचं होतं तेवढं खाल्लं, ते निघून गेले. मग याला एक आला मोटरसायकलवरती माणूस. कोण आला? संतोष भाऊ. माणूस आला मोटरसायकलवरती. त्याने पोतं पडलेलं पाहिलं, शेंगदाणे पडलेले त्याने पाहिले. गाडी उभा केली. गाडी उभा करून त्याने असे ओंजळभर शेंगदाणे खाल्ले. ओंजळभर शेंगदाणे खाल्ले आणि पुढे निघून गेला. ते हसू राहिले बा. बरं, तुम्ही असते तर काय केलं असतं? त्यांच्या जागेवर जर आपण असतो तर काय केलं असतं?
काय केलं असतं? आखप होत. हा महाराज, माणूसच असा आहे महाराज, तो अनंत काळाची गरज पाहतो महाराज, तो एका टायमाचं नाही. हा लगेच महाराज, माणूस काय करतो, त्या लगेच सगळे सांडलेले शेंगदाणे त्याने गोळा केले. 120 रुपये किलो आहेत. हा 130 रुपये, 140 रुपये सगळे गोळा केले. चांगलं पोतं बांधलं, गाडीवर पुढं टाकलं आणि अख्खच्या अख्ख पोतं एका टायमाचा विचार केला. ते जनावर अनंत काळाचा विचार करतो तो माणूस. तुमच्या आमच्यापेक्षा साधूचं जीवन सुद्धा महाराज, साधू सुद्धा एकदा पोट भरलं ना, सायंकाळची सुद्धा चिंता करत नाही. एका ठिकाणी म्हटलंय ना, साई इतना दीजिए जामे कुटुंब समाज, मैं भी भूखा ना रहूं और साधू ना भूखा जाय. जास्त काळाची चिंता करत नाही. आमच्याकडे एक महाराज होऊन गेले बघा, तुम्ही नाव ऐकलं असेल. सरळा बेट, वैजापूर तालुक्यामध्ये गंगागिरीजी महाराज, ऐकलं नाव? हा त्यांचा असं नियम होता बाबा, ते जर तीर्थयात्रेला पंढरीच्या वारीला जर निघाले ना, जात असताना जी झोपडी त्यांनी बांधलेली होती ना, ती झोपडी गवता काड्याची बांधलेली, ती गवता काड्याची झोपडी सुद्धा पेटून द्यायची. काय करायचे? झोपडी पेटून द्यायचे आणि तीर्थयात्रेला निघून जायचे. का बरं? का करत असतील असं? माग माझ्या झोपडीचं काय झालंय याचा सुद्धा विचार माझ्या मनामध्ये येऊ नये. आणि आपण जर वारीला चाललो तर मोबाईल सोबत जे महाराज, आता मध्यंतरी महाराज 20-25 वर्ष अगोदर बरं होतं, पण आता सगळ्यांच्या सोबत मोबाईल आहे. फाट्यावर जरी गेला, इथं फाटा किती लांब आहे, या 10-20 पायी चालत गेलं तर 100 पावलं लागतील. हा इतक्या जवळ फाटा आहे, पण फाट्यावर जरी गेला तरी म्हणतो पोहोचलो मी फाट्यावर. शेगाव पर्यंत गेला तर पोहोचलो मी शेवगाव मध्ये. महाराज पंढरपूर पर्यंत जाईपर्यंत त्याचे किती फोन होतील. हा महाराज, कुठलीच गोष्टीची चिंता न करणारा, खाण्याच्या बाबतीत सुद्धा तुमच्या आमच्यापेक्षा बघा, आवड म्हणून खाऊ नये, आवड म्हणून खाऊ नये, गरज म्हणून खावं. आणि गरज म्हणून जर खायचं असेल तर युक्त आहार कमी खा. त्याच्यानंतर निद्रा, निद्रा म्हणजे झोपणं. माणसाची झोप सुद्धा कमी पाहिजे. लोलुप्यता काय निद्रे तेजी नावे, भोजन करावे परिमित, भोजन करावे परिमित, भोजन करावे परिमित. लोलुपता काय निद्रेचे नावे, भोजन करावे परिमित, भोजन करावे परिमित, भोजन करावे परिमित. लोलुप्यता काय निद्रे तेजी नावे, काय निद्रेचे नावे, काय निद्रे तेजी नावे, लोलुपता काय निद्रेचे नावे, भोजन करावे परिमित, भोजन करावे परिमित, भोजन करावे परिमित. लोलुपता काय निद्रेचे नाव, भोजन करावे परिमित, भोजन करावे परिमित, भोजन करावे परिमित. झोपेचं सुद्धा सांगत असताना झोप सुद्धा परिमित घेतली पाहिजे. आवड म्हणून झोपू नये, गरज म्हणून झोपावं. आणि गरज म्हणून जर झोपायचं असेल तर 24 तासामध्ये किती वेळ झोपावं लागेल बरं? किती वेळ? हा आपल्या देशाचे पंतप्रधान बर का, ज्यांचं आपण आवर्जून नाव घेतलं पाहिजे महाराज. कायला किंमत कळेल, कायला गेल्यावर कळेल, है ना. त्यांची मुलाखत होती आणि विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शन करत होते. मी त्यांच्या मुखातलं ऐकलं. त्यांनी त्यांचा स्वतःचा अनुभव सांगितला. मी किती तास झोपतो? मी 4 तास झोपतो म्हटले. किती तास?
4 तास झोपून महाराज 20 घंटे अहोरात्र काम करतात तरी थकल्यासारखं वाटत नाही. हा महाराज ही दैवी शक्ती नाही तर काय आहे? हा आपल्याला बोलायला काय जात नाही महाराज. ज्याला जग सांभाळायचं असतं ना, ज्याला देश सांभाळायचा असतो ना, साधं आपल्याला आपलं घर सांभाळता येत नाही. एका घरात 8 माणसं राहतात, त्या 8 माणसाची 8 मतं राहतात. त्याला हे आवडतं, त्याला तसं करावं वाटतं, त्याला असं करावं वाटतं. महाराज देश सांभाळायचा आहे आणि चुका काढणारे लोक भस्कन कोणाचे तोंडात डोळ्यात बोट घालते. है ना, पुढच्या माणसाच्या डोळ्यात बोट घालणं सोपं असतं. 4 तास झोपतो मी फक्त. किती तास? 4 तास झोप घेऊन सुद्धा. आणि महाराज ज्याला काहीतरी मिळवायचंय ना, ज्याला मोठं व्हायचंय ना, त्याचं झोपेवरती नियंत्रण असलं पाहिजे. झोप जर कमी असेल तर तो माणूस जगामध्ये मोठा झाल्याशिवाय राहत नाही. विठाल विठाल. महाराज जे विद्यार्थी 12वी मध्ये 10वी मध्ये टॉपर येतात ना, त्यांचं सुद्धा झोपेवर काय राहतंय महाराज? नियंत्रण राहतंय. 4 घंटे झोपायचं, 3 घंटे झोपायचं, बाकी अभ्यास करायचा आहे. म्हणून जीवनामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर झोप कमी घ्या. झोप आवड म्हणून घेऊ नये, गरज म्हणून झोपावं बरं का. जीवनामध्ये झोपेची गरज सुद्धा आहे महाराज. किती गरज आहे? एखाद्या माणसाला तुम्ही 3 दिवस आणि 3 रात्र झोपूनच नका देऊ. काय करा? झोपूनच नका देऊ. कसलंच माणसं लावा, बारी बारीनं माणसं लावायची. बा याला आहे ना 3 दिवस आपल्याला झोपूनच नाही द्यायचं. दिवस आणि रात्र अखंड. त्याला जर झोपूनच नाही दिलं महाराज, 4थ्या दिवशी त्याला दवाखान्यात न्यावं लागत. कोणत्या दवाखान्यात? तुमच्याकडे आहे की दवाखाने बाराळ्याची? आमच्या भागात बाराळ्याचा दवाखाना. त्याच्या डोक्यावरलं संतुलन सुटलं जातं. कशामुळं? झोप न घेतल्यामुळं. म्हणून झोप गरज म्हणून झोपावं, आवड म्हणून झोपू नये. त्याच्यानंतर मैथून आवडतो सुद्धा बरं का, माणसाला आवडतो सुद्धा आणि तो काही अंशामध्ये गरजेचा सुद्धा सांगितलाय, मर्यादित. पण भय असं आहे महाराज, भय कुणाला आवडतही नाही आणि त्याची कुणाला गरजही वाटत नाही. विठाल विठाल विठाल. महाराज भीती कोणाला आवडते का? भीती मी घाबरतो महाराज. स्वतःला तर आवडतच नाही, पण लोकांना सुद्धा म्हणतो मी कोणाला घाबरत नाही, मी कोणाला भीत नाही. भांडण जर लागलं ना, भांडणामध्ये सुद्धा म्हणतो मी कोणाला भीत नाही. म्हणजे भीती त्याला स्वतःला लोकांना सुद्धा दाखवतो मला भीती आवडत नाही आणि मी कोणाला घेत नाही. पण मी सांगतो महाराज, जरी आवडत नसली तरी भीती कशाची? गरजेची. माणसाने कुणाला ना कुणाला भिवून राहिलं पाहिजे. जो माणूस कुणाला ना कुणाला भिवून राहतो तो माणूस बिघडत नाही, आणि जो माणूस कुणालाच भेट नाही तो बिघडल्याशिवाय राहत नाही. विठाला विठाला विठाला. एक तर घरामध्ये वडिलाची भीती असावी, आईची भीती असावी, नाही तर मोठ्या भावाची भीती असावी, नाही तर बहिणीची भीती असावी. कुणाची ना कुणाची भीती घरामध्ये असली पाहिजे. तर त्या घरातले मुलं बिघडत नाहीत, मुली बिघडत नाही. नाही आपण या घरच्यांना भेलो तरी आपल्याला साधू संतांची भीती वाटली पाहिजे. नाही आपल्या साधू संतांची, शास्त्राची भीती नाही नव्हे, कर्माची भीती वाटली पाहिजे. कर्माची सुद्धा भीती. आणि त्या भीतीला जर भिवून राहिला ना माणूस, तर माणूस वाईट वागणार. बघा, भीती नाही असा माणूस नाही, प्रत्येकाच्या मागे भीती आहे बरं का. प्रत्येक माणूस भीतो कुणाला ना कुणाला, कशाची ना कशाची. एका सुभाषितकाराने सुंदर सांगितलंय, भोगे रोग भयम, फुले च्युती भयम, वित्तेन नृपालात भयम, माने दैन्य भयम, पुणे खलु भयम, काय कृतांतात भयम. कुणाला ना कुणाला कोणती ना कोणती भीती प्रत्येकाच्या माग आहे. जिथं भोग आहे तिथं रोग होण्याची काय भीती आहे. तुकोबराय म्हणतात, भोगे रोगा जोडोनिया दिले आणि का, दिले आणि का, रुचिते होगा, रुचिते होगा, दास कळापासोने भोगे रोगा जोडोनिया दिले आणि का, दिले आणि का, रुचिते होगा, रुचित होगा, दास कळापासो. भोगे रोगा जोडोनिया
दिले आणि का जिथं भोग आहे तिथं रोग आहे. महाराज 25-30 वर्ष अगोदर एवढे भोगही नव्हते आणि एवढे रोगही नव्हते. आज प्रत्येक घरामध्ये रोग पाहायला मिळतो आपल्याला. मुलांना कोणाला घरामध्ये कोणती ना कोणती गोळी चालूच आहे. कोणाला बीपीची असेल, कोणाला शुगरची असेल, कोणाला रक्त पातळ व्हायची गोळी असेल, पण गोळी नाही असं घर नाही महाराज. ज्या घरामध्ये गोळीच नाही ते घर भाग्यवान म्हणायला हरकत नाही सध्याच्या काळामध्ये. एवढे प्रत्येक घरामध्ये रोग आहेत महाराज. 25-30 वर्ष अगोदर बीपी नावाचा रोग, त्याचं नाव सुद्धा माहिती नव्हतं खेडेगावामध्ये. शहरामध्ये एखाद्याला तो असायचा, काही कळत नव्हतं बीपी म्हणजे काय. आता घराच्या जवळ सुद्धा घरामध्ये प्रत्येक घरामध्ये बीपी पाहायला मिळतो. लहान लहान पोराला सुद्धा माहिती आहे त्याचं नाव. अनेक रोग निघालेत भारत महाराज. एक आजी होते, त्या आजीला म्हटलं, आजी आपल्या गावातली ती पाटलाची बायको आहे ना म्हणे, कोमात गेली म्हणे. कुठे गेली? गेली म्हणजे कोमात गेली म्हणे. बरं का, त्या आजीला काय माहिती कोमात काय असतं. ती म्हणे बाई मोठे लोक पुढं जातील म्हणे, त्यांचं काय सांगाव. आता कोमात जाणं हा सुद्धा काय एक महाराज ते आजार आहे ना महाराज. हो, 25-30 वर्ष अगोदर एवढे रोगही नव्हते आणि एवढे भोगही नव्हते महाराज. भोग वाढले, रोगही वाढले. तुम्ही कधी कार्यक्रम ऐकत असताल, योगाचे कार्यक्रम ऐकत जा. परम पूजनीय आदरणीय श्रद्धेय योग ऋषी स्वामी रामदेव बाबा बरं का, त्या माणसाचे सुद्धा जगावर उपकार आहेत महाराज सध्या. त्यांचं सुद्धा आपण कधी ऐकलं पाहिजे. जर आपल्याला शरीर आपलं चांगलं ठेवायचं असेल, महाराज शरीर चांगलं असेल तर आपल्याला जीवन जगता येईल आणि भजन करता येईल. भजन करण्याकरता जगलं पाहिजे आणि जगण्याकरता शरीर चांगलं पाहिजे. आणि शरीर चांगलं राहण्याकरता जे या ठिकाणी त्याचं मार्गदर्शन देतात त्या लोकांचं आपण ऐकलं पाहिजे. विठाला विठाला सध्याच्या काळामध्ये सगळ्यात जास्त जर रोग कशामुळे होत असेल तर पहिलं सांगितलं साखर. काय सांगितलं? साखर. दुसरं मीठ आणि तिसरं तेल. 3 गोष्टीवर संतुलन नियंत्रण करा तुम्ही महाराज, तुमचे रोग कमी झाल्याशिवाय राहत नाही. महाराज एवढं मीठ खायची सवय माणसाला किती महाराज, ते भाजीच वाढीत राहतो. अय आण मीठ आण, पहिलं मीठ आण. ते भाजी खाऊनही पाहत नाही, लगेच घेणार, लगेच मीठ टाकून देणार. त्या भाजी पहिलं जादा आहे का कमी आहे त्याचा अंदाज तर पाय ना तू महाराज. एवढं मीठ खाल्ल्यानंतर त्या माणसाला आजारी पडतो महाराज तो. म्हणून मिठावर नियंत्रण असेल आजारावर नियंत्रण येतं. साखर आणि तेल या 3 गोष्टीवरती नियंत्रण करा. योग करा, प्राणायाम करा, आज त्याची गरज आहे. सूर्य नमस्कार काढले पाहिजेत तरुण मुलांनी, म्हाताऱ्यांनी सुद्धा काढले पाहिजे. आता माग ज्यांना भारत पद्मश्री पुरस्कार दिला बरं का, भारत देशाचा एक सर्वोच्च पुरस्कार आहे कोणता, पद्मविभूषण पद्मश्री आहेत ना. एका कुठला म्हातारा आहे बघा तू, त्याचं 116 वर्ष वय. किती वर्ष? 116 वर्षाचा आहे तो. मग त्याला विचारलं बाबा, आणि ते स्वतःच्या पायाने चालत चालत राष्ट्रपतीकडून त्यांनी तो पुरस्कार घेतला. आत्ता मागं झाली ती घटना बरं का. आणि मग त्यांना विचारलं बाबा याचं रहस्य काय आहे, तुम्ही 116 वर्षाचे तरी तुम्ही चालताय चांगले, तुमच्या तोंडात दात आहेत. त्यांनी सांगितलं मी योग करतो, मी प्राणायाम करतो, मी सूर्यनमस्कार करतो, त्याचा परिणाम माझं शरीर चांगलं आहे. जिथं भोग आहे तिथं रोग आहे महाराज. वारकऱ्याची पंगत बसली जेवायला. कोणाची पंगत? वारकऱ्याची पंगत जेवायला बसली. गुलाबजामुन खाण्याकरता, पनीरची भाजी, चांगला राईस बर का. आवडतं एकदम मला गुलाबजामुन. फडके महाराज. महाराज पंगत बसली आणि शेठजी वाढण्याकरता, शेठजी उदार होते वाढण्याकरता. महाराज एका वारकऱ्याचे 30 गुलाबजामुन, 40 काही तर 50 पर्यंत गेलेत. तुम्ही म्हणताल एवढे खाणारे असते काय?
हाय भारत महाराज आहे काय त्यांच्याकडे पोरायला होते. आणि खाल्ले पाहिजे महाराज. ज्याला जमतं त्याने खाल्ले पाहिजे महाराज. खाणं सुद्धा प्रत्येकाला नाही भेटत, ते सुद्धा भाग्यच लागतं त्याला सुद्धा. खाल्लेलं पचवा बिन लागेल. हा महाराज, खाणं सोपं आहे, पण पुन्हा पचवणं सुद्धा ते पचलं पाहिजे महाराज. आणि वारकरी असे असतात महाराज, त्यांना काही खायला द्या. वा, काही खायला द्या महाराज. पंढरीच्या वारीला जाऊन बघा तुम्ही, पंढरीच्या वारीमध्ये जा, काही द्या खायला महाराज. फक्त दगड सोडून. दगड सुद्धा पचवण्याची काय महाराज ती ताकद आहे. आम्ही ज्या वेळेस संस्थेमध्ये होतो, आता संस्थेमध्ये सुविधा निघाल्या बरं का. गोविंद महाराज, आता संस्थेत सुविधा निघाल्या. मला वाटतं तुमच्या शेगावच्या संस्थेसारखी मजा नाही कोणत्या संस्थेत. वा, माल खाण्याची कमी नाही, दान भरपूर येतं विद्यार्थ्यांना, खाण्याकरता कमी नाही तिथं. आता सुविधा खूप निघाल्या. पण आम्ही ज्या वेळेस पूजनीय सद्गुरू नवले महाराज पैठणला आम्ही संस्थेमध्ये होतो ना बाबा, आमच्याकडून फीस नव्हती अजिबात. टाळाला म्हणून त्यावेळेस आमच्याकडून एकदाच 50 रुपये घेतले बाबा. पुन्हा फीस नाही त्यांच्या संस्थेमध्ये. तुम्ही नाव ऐकून आहे, तुम्ही त्यांचं कीर्तन ऐकलं असेल. महान विभूती म्हणजे पूजनीय सद्गुरू नवले महाराज. महाराज एवढा संस्थेकरता त्याग करणारा महात्मा आता पाहायला मिळणार नाही कोणी. आजही तुम्ही जर फोन केला, बाबा कीर्तनाला या ना इकडं, नको कीर्तन नको मला. महाराज आजही कीर्तन करण्याची त्यांची काय नाही, इच्छा नाही. का मी जर कीर्तनाला गेलो, माग मुलं धिंगाणा घालतील, मुलं भांडणं करतील, मला मुलं त्या ठिकाणी शिकत नाहीत, म्हणून त्यांना बळजबरीने शिकून महाराज चांगले विद्यार्थी तयार करतात. विठाला विठाला विठाला. संस्थेमध्ये असताना 2 टाइम मधुकरी, आम्हाला 2 टाइम मधुकरी होती, दुपारी आणि संध्याकाळी. महाराज दुपारच्या मधुकरीमध्ये एक वगराळ कालवण यायचं भाजी, आणि तेवढ्यामध्ये सगळं जेवण करावं लागायचं. संध्याकाळी तीच परिस्थिती होती. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता वगैरे काय नव्हता. राहिले काही तुकडे वाळलेले, शिळे राहिले तर, नाहीतर वाळून ठेवलेले महाराज, त्याच्यामध्ये चिमण्या हागलेल्या राहायच्या. तुम्ही पाहिला असेल नसेल, पहिला अनुभव असेल किंवा नसेल. मुंग्या काय, किडे काय महाराज, ते सगळं काढून आजही विद्यार्थी त्या ठिकाणी तयार होतात. महाराज जेवढ्या सुविधा दिल्या तेवढे मुलं तयार होत नाहीत. पण त्या मुलांना जर कष्ट झाले ना, तर ते मुलं चांगले झाल्याशिवाय राहत नाहीत. विठाला विठाला महाराज 50-50, 40-40 गुलाबजामुन एका वारकऱ्याचे झालेत. शेठजी वाढण्याकरता उतारेत. आणि मग एक वारकरी म्हटला, अहो बाबा शेठजी बसाना, म्हटले तुम्ही सुद्धा आमच्या सोबत जेवायला. शेठजी जेवायला बसायचं म्हटल्यानंतर मध्ये आवाज दिला, आम्ही बसतोय जेवायला. महाराज शेठजीचं ताट आतूनच तयार होऊन आलं. त्याच्यामध्ये ज्वारीची भाकरी आणि पिठलं बेसन होतं. 2च आयटम. हे पाहिलं वारकऱ्यांनी. वारकऱ्याजवळ शेठजी बसले. का हो शेठजी, तुम्हाला गुलाबजामुन आवडत नाही का? शेठजीने सांगितलं, बाबा काय सांगा, गुलाबजामुन पाहिल्यापासून जीभ वळवळ करती, काय करावं. पण डॉक्टरने सांगितलेलं आहे. कुणी सांगितलंय? डॉक्टरने सांगितलेलं आहे, शेठजी मरेपर्यंत जर जगायचं असलं ना, गुलाबजामुन खाऊ नका, जिलेबीकडे पाहू नका, मरताल म्हणून खात नाही. महाराज जुन्या काळामध्ये खायला काही भेटत नव्हतं, आणि आता खाण्याकरता भरपूर आहे, पण आपले रोग खाऊ देत नाहीत. भोगे रोग भयम, जिथे भोग आहे तिथे रोग होण्याची भीती. पुढं कुले च्युती भयम, कुलवानाला आपलं कुल च्युत होण्याची भीती. माझ्या कुळाला खाली मान घालण्याचं काम कोणी करू नये. जर कुणी करत असेल तर मी त्याला जिवंत मारेल. इथपर्यंत माणसं तयारी करतात. विठाला विठाला विठाला. माझ्या कुळामध्ये, माझं कुळ लहान नाही, आणि माझ्या कुळामध्ये कोणी वाईट काम करू नये. खाली मान, कुलाला च्युती येण्याचं काम बरं का. कुले च्युती भयम. महाराज तेवढ्या बाबतीमध्ये जर आपण पाहिला ना प्रसंग, संत मीराबाई महाराजांचा, कोणाचा? संत मीराबाई महाराजांच्या जीवनामध्ये असा प्रसंग येतो. लहानपणामध्ये सत्संग घडला जातो,
आणि त्या सत्संगातून कळतं आपल्या सगळ्यांचा मालक कोण आहे? भगवान कृष्ण आहे. हा. तेव्हापासून भगवंताला पती मानलं आणि संत मीराबाईने भजन करावं. हा. लहानपणी नाचावं बरं का. नाचूंगी 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 क्या बात है? नाचूंगी 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 मैं तो हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी गुण गावत नाचूंगी 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 हरि गुण गावत नाचोगे मैं तो हरि गुण गावत नाचोगे अपने मंदिर में बैठ बैठ कर गीता भागवत नाचूंगी अपने मंदिर में बैठ बैठ कर गीता भागवत नाचूंगी 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 हरि गुण गावत नाचूंगी मैं तो हरि गुण गावत नाचूंगी गुण गावत नाचूंगी 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 मैं तो हरि गुण गावत नाचूंगी मैं तो हरि गुण गावत नाचूंगी मैं तो हरि गुण गावत नाचूंगी वा. नाचूंगी 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 हरिगुण गावत. मीराबाईने लहानपणीच नाचायला सुरुवात केली. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे नाथ नारायण वासुदेव. भगवंताचं अखंड चिंतन करावं, नाचावं. मीराबाई लहान होत्या तेव्हा ठीक होतं. आता मीराबाई मोठ्या झाल्या. हा. मोठ्या झाल्यानंतर मीराबाई पायात पैंजण बांधायला लागल्या, गळ्यात विणा घ्यावा, हातामध्ये चिपळ्या घ्याव्या आणि मीराबाईने नाचावं. परत घरात नाचलेल्यात नवं नाही, मीराबाई गल्लीत नाचायला लागल्या. कुठं? गल्लीत. आता मीराबाई सामान्य नव्हत्या. हा. त्यांचे वडील राजा होते बरं का. हा. पुन्हा राजपूत घराण्यामध्ये. राजपूत मध्ये जरा क्षत्रिय स्वभाव त्यांचा कसा राहतो, जरा खतरनाक राहतो. तुमच्या भागात राजपूत लोक आहेत का नाही काय माहिती. हा. आजही त्यांच्याकडे आपल्याला तलवारी पाहायला मिळतात. त्यांच्या घरामध्ये तलवारी पाहायला मिळतात. कोणाच्या? राजपूत लोकांच्या घरामध्ये. नाहीतर आपल्या घरामध्ये साधा इच्छू जरी निघाला, साप जरी निघाला आणि त्याला मारायचं असलं तर काठी सापडत नाही. हा. काही काही समाजातले लोक सावध आहेत है ना. महाराज हत्यार घरामध्ये असलंच पाहिजे स्वरक्षणाकरता. कधी वेळ येईल सांगता येत नाही. गाफील राहून उपयोग नाही ना हो. कुठंतरी आपलं हत्यार असलं पाहिजे. कोण येईल आपल्याकडे धावून, कधी काय प्रसंग येईल सांगता येत नाही. स्वभाव जरा खतरनाक होता. राजपूत घराण्यामध्ये त्या ठिकाणी एक राजे होते आणि आपली मुलगी त्या ठिकाणी घरात नसते, गल्लीत नसते. वाईट वाटलं. मुलीला समजून सांगितले. बघा काही काही गोष्टी लहानपणी बऱ्या वाटतात, पण त्या गोष्टी मोठ्या झाल्यानंतर बऱ्या वाटत नाहीत ना. लहानपणी ठीक आहे. बघा ना तुम्ही, आपल्या घरामध्ये एखादं मूल जन्माला आलं, चालायला लागलं, हळूहळू बोलायला लागलं. तुमच्याकडे मुलं बोलतात ना? हो. कितव्या वर्षी बोलतात? होय बाबा, साधारण किती महिन्याने किती वर्षांनी पोरं बोलायला लागत आहेत? 1.5 वर्ष. काय काय ब्रह्मचारी काय कोण बाबा? काही सांगा ना होते, काही प्रतिक्रिया द्याय ना. होय जगन महाराज, किती 2-2.5 वर्ष तुमची जर दमानी आहे की नाही? हा. 1.5-2 वर्षांनी मुलगा तोत्र बोलायला लागला बरं का. तोत्र ना तरी बालक बोबडा बोली, कावा कुडा बिचुका पाऊली, ते चोच करुणी माऊली रिझे जेवी. हळूहळू तो बोबड बोलायला लागतो, तोत्र बोलायला लागतो. आणि मग कसं काय महाराज, त्या मुलाने शिवी ऐकली.
काय ऐकली? शिवी. आणि ती शिवी त्याच्या डोक्यामध्ये बसली. महाराज, मुलांना शिकवण्याची गरज नसती, काही काही गोष्टी सहज आपोआप येतात. हा, सहज येतात बरं का. हा, लहान मुलं पहा तुम्ही, अनुकरणीय जीवन असतं त्यांचं. नुसतं कानाने ऐकलं ना त्यांना वाचता नाही येत, पण कानाने ऐकलं ना लगेच ते पाठ होतं त्यांच्या. म्हणून लहान मुलांच्या जवळ आपण माणसाने चांगलं बोललं पाहिजे, तेव्हा ते संस्कार त्यांच्यावर पडतील. न जाणो त्या मुलांनी कशी काय शिवी ऐकली आणि ती त्याच्या ध्यानात बसली. बघा, काही काही गोष्टी अशा आहेत महाराज, ते शिकाव्या लागतात, शिकाव्या लागतात. आता एखाद्याला मृदंग शिकवायचा असला तर त्याच्याकरता शिकावं लागतं, लिहावं लागतं. आमच्या इथे मृदंगाचे क्लास घेतले जातात, आमच्या इथे गायनाचे क्लास घेतले जातात, आमच्या इथे सायन्स, नीट, जेई, सीईटीचे क्लास घेतले जातात. पण असं कुठं तुम्ही बोर्ड ऐकला का, आमच्या येथे अस्सल मराठी शिव्या क्लास घेतले जातात? असे कुठं ऐकलं तुम्ही बोर्ड पाहिला? बोर्ड नाही, पण शिव्या मात्र ए टू झेड आल्याशिवाय बर शिकवल्या का कोणी? नाही ना महाराज. काय काय गोष्टी असे मी तर सांगत असतो, जी अधोगतीकडे नेणार आहे ना महाराज, ते माणसाला सहज येतं. आणि जिथं कल्याण होतं तिथं शिकून सुद्धा माणसं पुन्हा विसरल्याशिवाय राहत नाही. विठाला विठाला महाराज, जी कल्याणाची गोष्ट आहे महाराज. इथं एवढा माता भगिनी मंडळी, याच्यामध्ये अशा काही जुन्या आजी आहेत ना महाराज, त्यांना वाचता येत नाही, वाचता नाही येत त्यांना, पण हरिपाठ पाठ आहे त्यांचा. आणि बऱ्याचशे लोक असे त्यांना वाचता येतं पण हरिपाठ नाही वाचित, ती पेपर वाचित महाराज. काही काही लोक तर पेपरची रोज पारायण करतात, सकाळ दुपार आणि संध्याकाळ महाराज, दिवसभर एकच पेपर चालितो, पण कधी हरिपाठ. महाराज, सगळ्या आपल्या भारतामध्ये जर परमार्थ जिवंत ठेवला असेल तर ते माता भगिनी मंडळीने बरं का. त्यांच्याकरता एकदा जोरात टाळी जरी वाजवली आपण, तसं जर पाहिलं तर सगळ्यात जास्त काम कोणाला आहे? त्यांना आहे. पण तेवढं करून सुद्धा महाराज घरातला सगळं त्या ठिकाणी काम धंदा उरकून का व्हायना पूजा करतीलच. घरातली पूजा कोणाकडे राहते बरं? आपल्या होय पांडुरंग महाराज, महिला मंडळ. आपल्या घरातली पूजा कोणाकडे राहते? महिला होय मंडळ. दादा, तुमच्या घरात पूजा कोण करतं? महिला मंडळ. असं काही ठरलेलं आहे का त्यांनीच पूजा करावं? नाही ना. पण माणसाला काय येतंय? जीवावर येतंय, करू वाटत नाही. आणि मग महाराज कसं का होईना, 10 वाजता का होईना, 12 वाजता का होईना, पण पूजा केल्याशिवाय जेवत नाही. महाराज, धर्म जर टिकवायचं काम कोणी केलं असेल तर या माता भगिनी मंडळींनी केलं. विठाला विठाला विठाला. महाराज, अधोगतीकडे नेणार सहज पाठ होत. त्या मुलाची शिवी पाठ झाली, शिवी पाठ झाली आणि आपला बाप घरामध्ये आला बर का. लहान मुलगा छोटासा तोत्रा बोलतोय, बाप घरामध्ये आला आणि त्याने बापाला शिवी दिली. शिवी सांगत नाही मी या गादीवरून, शिव्या सांगायची काही गरज नाही, शिव्या सगळ्याला माहिती आहे. एक शिवी दिली बा त्यांनी. शिवी दिल्यानंतर काय झालं असेल बरं? त्या बापाला आनंद वाटला का दुःख वाटलं असेल? दुःख. पहा, तुम्हाला 2 पोर आहे ना? आहे नाही महाराज. लहान मुलगा बोलतो, तोत्रा बोलतो, आणि तोत्र्या मुलाने बोबड्या त्याला शब्द येत नाहीत अजून चांगले, त्याने शिवी दिल्यानंतर आनंद होईल का दुःख होईल? हे बा, त्याला अनुभव आहे तुमच्यापेक्षा. आनंद होईल. अरे वा 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 वा, लगेच आवाज देतो, अरे ऐक ना म्हणे. कोण आवाज देतो? त्याच्या पत्नीला. अरे पाय ना म्हणे आपला बाबड्या काय मस्त शिवी देतोय म्हणे. काय देतो देव? मस्त. आता शिवी कुठं मस्त असते का महाराज? शिवी कुठं चांगली असते का? शिवी चांगली जरी नसली पण त्याचं वय कसं आहे? लहान आहे. त्याने दिलेली शिवी सुद्धा कशी वाटते? गोड वाटते. वय ते. पण तोच बाबड्या आता 25 वर्षात झाला. किती वर्षात झाला? 25. तोच बाबड्या आता 25 वर्षाचा झाला. घर तेच, शिवी तीच, बाबड्या त्योच, बापही त्योच, सगळं तेच.
शिवी तीच आणि बाप आला आणि त्या 25 वर्षाच्या बाबड्याने बापाला शिवी दिली. आता काय वाटलं असं? आता रडायला लागला महाराज देव, रडायला लागला. काय याच्याकरता मी काय काय नाही केलं. हा, जमीन नव्हती, अर्धा एकर जमीन होती, मी पाऊण एकर केली. कशी केली ती? दर उन्हाळ्यात मी काय करीत होतो? हा, काय करीत होतो? तुमच्याकडे आहे का ते? हो, सगळीकडेच आहे ते. बांधारा कोर प्रकल्प आहे की नाही महाराज? ते एक अवघडच काम आहे बरं का. ती एक वृत्तीची ती महाराज. बांधारा कोरून कुठं जमीन वाढत असते का? नसते ना. पण काय होतं, सवय असते ती. महाराज तू रडायला लागला आणि रडवून त्याला आठवायला लागलं सगळं. काय काय नाही केलं मी याच्याकरता. राहण्याकरता घर नव्हतं, घर बांधलं. हा, घरातला लाईट जर शार्ट झाला तर मी मंदिरातला चालू आणायचो आणि कुठं लावायचो? घरात. हो, काय काय नाही केलं मी याच्याकरता. हा, पायात चप्पल घातली नाही. एवढं मी याला शिकवलं, चांगलं केलं, मोठं केलं आणि मला शिवाय देऊ राहायला. रडायला लागला महाराज. वय लहान होतं तेव्हा गोड वाटलं, पण मोठं झाल्यानंतर दुःख वाटलं. मीराबाई लहान होत्या, भजन करायच्या, आनंद वाटायचा बरं का. पण आता मीराबाई मोठ्या झाल्या, समजून सांगितलं ऐकत नाही, बापाला राग आला. रागाच्या भरामध्ये महाराज आणि समजून सांगू जर ऐकत नसेल तर हिला मारलं पाहिजे. काय केलं पाहिजे? विष का प्याला राजा जी ने भेजा, पिबत मीरा शिरे. विष का प्याला राजा जी ने भेजा, पिबत मेरा ओ विष का प्याला राजा जी ने भेजा, पिबत मीरा शिरे. पिबत मीरा शिरे, पग घुंघरू बांध मीरा नाच रे. पग घुंघरू रे, पग घुंघरू रे, पग घुंघरू बांध मीरा नाच रे. पग घुंघरू रे, पग घुंघरू रे, पग घुंघरू बांध मेरा नाच रे. पग घुंघरू रे, पग घुंघरू रे, पग घुंघरू बांध मेरा नाच जर सांगून सुद्धा ऐकत नसेल तर असली मुलगी मला लागत नाही. मीराबाईच्या आईला बोलावलं, विषाचा प्याला दिला, मीरेला 20 पाच आणि मारून टाक तिला. लागत नाही मला. विष का प्याला राजाजीने भेजा, पिबत पिबत मीरा शिरे. पग घुंगरू बांध कर मीरा विषाचा प्याला दिला, त्याचा काही परिणाम झाला नाही. पण मनुष्य कुठपर्यंत जातो? माझ्या कुळाचा नाश करते. लोक कहे मीरा भैरे बावरी, बाप कहे कुल नासी रे. हिने माझ्या कुळाचा काय केलाय? नाश केलाय. कुले च्युती भयम, कुल च्युत होण्याची भीती कुलवानाला. हो, गुन्हे खलू भयम, गुणवानाला खळ माणसाची भीती. वित्ते नृपालात भयम, पैशावाल्याला कोणाची भीती? चोराची. चोराची नाही, सरकारची. कोणाची? राजाची भीती. महाराज आज जरी आपण इथं बसलो, आपल्या सगळ्याच्या खात्यावर किती पैसे आहेत मला वाटतं आपल्यापेक्षा त्या खात्याला माहिती आहे ना. अर्थमंत्र्याला माहिती आहे, अर्थचे खातं आहे ना त्यांच्याकडे. महाराज आपल्या बँकेमध्ये जर जास्त पैसा आला, जास्त पैसा जर झाला ना, तर लगेच आपल्याला त्यांचं बोलवणं येतं. कुठून आले, कसे आले. वित्ते नृपालात भयम, पैशावाल्याला राजाची भीती. भीती मारायची. रुपे जराया भयम, रूपवानाला म्हातारपणाची काय आहे? भीती. रूपवानाला
शरीर मिळालंय आपल्याला, कशा करता मिळालंय? रूप जसं जसं शरीर वाढतं तसं तसं रूप बदलत चालतं बरं का ते. रूपवानाने म्हातारपण येण्याची भीती बाळगायची तशी गरज नाही, पण ज्याचं शरीरावरच प्रेम आहे त्याला काय म्हातारपण येण्याची भीती. अशा अनेक भीत्या सांगत सांगत काय कृतांतात भयम, शरीराला काळाची भीती, पण तुकोबराय म्हणतात आमच्या जीवनामध्ये आम्हाला कोणतीच भीती नाही. कुणाला? आम्हा हरीच्या दासाला या जगामध्ये त्रिभुवनामध्ये असा काही आम्हा हरीच्या दासा काही, 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 आम्हा हरीच्या दासा काही. आम्हा हरीच्या दासा काही, भय नाही त्रैलोकी, आम्हा हरीच्या दासा काही, भय नाही त्रैलोकी. देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे. आम्हा हरीच्या दासा काही, भय नाही त्रैलोकी, देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे. वा, एकदा टाळ्या वाजवा यांच्याकरता. आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी. कुणाला कोणती भीती असेल, कुणाला कोणते असेल, पण आम्हाला हरीच्या दासाला या त्रिभुवनामध्ये तिन्ही लोकांमध्ये कोणाचीच भीती नाही. भीती तुम्हा आम्हाला आहे. बरं, हरिदासाची भीती संपलेली असते. भागवतामध्ये एक कथा प्रसंग येतो. भक्त प्रल्हाद हा भगवंताला आपला स्वामी मानतो. मी भगवंताचा दास आहे. महाराज, कोणत्याच प्रसंगाला भक्त प्रल्हाद भेट नाहीत. कोणत्याच नाही. महाराज, मारण्याकरता त्या हिरण्यकश्यपूने किती प्रयत्न केले? 13 प्रयत्न केले, पण कधी ते घाबरले? तिथे भगवंताचं नाव माझं रक्षण करते, माझा देव माझ्या मागे पुढे, मग मला काय भ्यायची गरज आहे? आम्हा हरीच्या दासा. भीती कधी वाटते? भीती वाटण्याचे कारण आहेत महाराज. तुझे जव जव घडे तव तव संसार भय जोडे. भीती कधी वाटते? आपल्यापेक्षा वेगळा कुणी असेल तर भीती वाटते. आपल्यापेक्षा तीन गोष्टी सांगितल्या: स्वभिन्न, स्वविरोधी आणि स्वबलवान. आपल्यापेक्षा कोणी वेगळा असेल तर भीती वाटते. बरं, साधू संतांचं असं वृत्ती झालेली असते, माझ्यापासून कोणी वेगळा नाहीस. जिकडे तिकडे काय भरलाय? देव भरलाय. तुका म्हणे वेगळा नोहे, हरिहा भोवे भोवताला. जे जे दृष्टी दिसे ते ते हरी रूप, जे जे दृष्टी दिसे ते ते हरी रूप. तुझा ध्यान जप ध्यासी नाही, तुझा ध्यान जप ध्यासी नाही. जे जे दृष्टी दिसे
त्याशी नाही, जे जे दृष्टी दिसे येते हरिरूप. जिकडे पाहिलं तिकडं त्यांना हरीशिवाय कोणी दिसत नाही. शांती ब्रह्म एकनाथ महाराज आपल्याला माहिती आहे. हा, संतांमध्ये सगळ्यात श्रीमंत संत म्हणजे नाथ महाराज आणि सगळ्यात शांत शांती ब्रह्म, बरं का. हा, किती शांती. शांतीच्या बाबतीमध्ये महाराज दुसरं उदाहरण देता येणार नाही, एवढी शांतता. त्यांना राग आणण्याकरता अनेकांनी प्रयत्न केले. त्या काळातल्या लोकांनी प्रयत्न केले, दुसऱ्यांना सुपारी देऊन राग आणून नाथ महाराजांना काहीतरी करून राग आणायचा. बघा तुम्ही, बरं काहीच घेणं देणं नव्हतं, पण त्यांना राग आला म्हणजे यांचं जीवन वाढणार नव्हतं, की यांना कोणी पगार देणार नव्हतं. पण काय होतं, एखादा माणूस मोठा झाला ना, काही लोकांच्या पोटात दुखल्याशिवाय राहत नाही. हा, आणि बघा तुम्ही, जेवढे संत झाले आणि जेवढ्या संतांना त्रास दिला ना महाराज, ते कुणी दिला बरं त्रास? साध्या लोकांनी दिला का हुशार लोकांनी दिला? हुशार विद्वान, त्यांना विद्वान म्हणतात, ज्ञानी म्हणतात. त्या ज्ञानी लोकांनीच त्रास दिला. ज्ञानोबाऱ्यांना त्रास देणारे कोण? हा, प्रकांड पंडित होते त्या काळातले. नाथ महाराजांना त्रास देणारे कोण? त्या काळातले प्रकांड पंडित होते. तुकोबाऱ्यांना त्रास देणारे रामेश्वर शास्त्री सारखे प्रकांड महाराज, चारी वेद मुखोद्गत होते त्यांच्या. त्यांनी संतांना त्रास दिला. महाराज सामान्य माणसं चांगली. त्या काळामध्ये नाथ महाराजांच्या भागवत रामायण ऐकण्याकरता महाराज सगळा समाज यायला लागला ना, सगळा समाज यायचा. महाराज नाथ महाराजांची श्रीमंती अशी होती, जेवढे ऐकायला येतील ना महाराज, लोक कसे परमार्थाकडे वळावे. हा, गोविंद महाराजांनी सांगितलं आता गप्पा मारताना, तरुण कीर्तनकाराने तरुण मुलांना घेऊन कीर्तनात आलं पाहिजे, म्हणजे गावामध्ये 10 टाळकरी वाढतील. पण तोच कीर्तनकार जर 8 वाजता जर झोपला तर हे 10 जण ढाब्यावर जातील. कुठं जातील महाराज? कीर्तनकारावरती खूप मोठी जिम्मेदारी असते बरं का. भारत महाराज आपण फिरणारे माणसे, कीर्तनकार असतील, गायनाचार्य असतील, मृदंग वादक असतील, हा, चुकून सुद्धा यांच्याकडे कोणी बोट दाखवू नये, इथं चुकले म्हणून. हा, ठीक आहे, मनुष्य चुकीचा पुतळा आहे, पण आपणही असं वागून दाखवायचं की कुणी आपली चूक काढता कामा नये. हा, काय महाराज आपण नेहमी ऐकतो ना, ज्या वेळेस जोग महाराज सांगतात ना, जोग महाराजांचं उदाहरण, पूजनीय सद्गुरू जोग महाराज गंगेमध्ये हातामध्ये त्यांनी पाणी घेतलं. कशा करता? आपण गंगेचंच पाणी घेतो आणि गंगेलाच अर्पण करतो, आणि मग ते देव बाप्पा म्हटलं तिकून, हा म्हणा पापोहम पाप कर्मानाम, मी केलेलं सगळं पाप. जोग महाराज म्हटले थांबा म्हणे, पापाचा विषयच नाही ना म्हणे, मी पाप केलंच नाही ना. काय महाराज, काय त्यांचा मी पापच केलं नाही तर माझं पाप जावं म्हणून मी काय म्हणावं? जिम्मेदारी असते महाराज. कीर्तनकार असेल, सगळ्यात मोठी जिम्मेदारी कीर्तनकारावरती. जे मोठे मोठे माणसं आहेत ना, ते जर चुकले ना, त्यांच्या मागे अनेक समाज तो सुद्धा वेगळ्या वर्णावर केल्याशिवाय राहत नाही. जिम्मेदारीने वागलं पाहिजे. नाथ महाराज बघा राग येत नव्हता. अनेकांनी प्रयत्न केले त्या काळामध्ये, अनेकांनी प्रयत्न केले, इथपर्यंत गेले महाराज. कुठपर्यंत? त्यांची गिरजा मातेच्या पाठीवर बसण्यापर्यंत गेले. आता याच्यापेक्षा राग येण्याकरता अजून काय पुढची अवस्था असेल महाराज? काय 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 ठरून आला असेल तो? गिरजा मातेच्या पाठीवर परपुरुष बसतोय आणि मग नाथ महाराज म्हणतात, अगं गिरजे बघ, पडतील बर का बाबा. पडतील म्हटल्यानंतर महाराज त्या गिरजा माता होत्या, नाथ महाराजांची संगती लाभलेल्या होत्या. गिरजा माता म्हटल्या, महाराज काळजी करू नका, मला माझ्या लेकराला पाठीवर घेऊन झाडून घेण्याची सवय. ज्या गिरजा माता जेवणाकरता वाढतायत त्यांच्या पाठीवर बसण्यापर्यंत माणूस जातो, तरी सुद्धा नाथ महाराजांना राग येत नाही. काय शांती ब्रह्म असतील महाराज ते. महाराज आपली शांतता एका शब्दावरून, एखाद्याला जर म्हटलं ए टाळ नीट वाजे ना, काय वाजे नीट? फडके महाराज टाळ नीट वाजे जर म्हटलं टाळ, ते म्हणतो हे टाळ आणि तू ते पवून घे. भजन गेलं चुलीत, काय गरज नाही मला
म्हणजे आता ह्यो आपल्यावर उपकारच करू आला तुम्ही हा? एवढ्या एवढ्या एका एका शब्दावरून महाराज आज बघा म्हणून संतांचं चरित्र ऐकलं पाहिजे. मी एका संताच्या मुखातलं ऐकलं. संतांचं चरित्र काय ऐकायचं? संतांचं चरित्र ऐकल्याने आपल्याला आत्मबळ मिळतं. काय मिळतं? अहो त्यांना जर एवढा त्रास देऊन त्यांना जर राग आला नाही तर आपल्याला थोड्या बोलण्याने राग घ्यायला पाहिजे का? हे आपल्याला समजतं. त्याच्याकरता कथा कीर्तन प्रवचन आदी करून संतांचे चरित्र जीवनामध्ये ऐकले पाहिजे. विठाला विठाला नाथ महाराज काशीची कावड रामेश्वराला घेऊन चालले होते. कुठली काशीची कावड? आता काय अंतर सोपं थोडं होतं का? गाडी होती का? पायी. पण महाराज एक त्या ठिकाणी गाढव तहानेने व्याकुल झालेलं नाथ महाराजांनी पाहिलं आणि नाथ महाराजांनी त्याच्या तोंडामध्ये ती कावड काशीचं आणलेलं पाणी त्याला पाजलं. लोक म्हणायला लागले काय येडाय म्हणे हो. एकनाथ काय येडाय त्या काळातले लोक म्हटले बरं का. अरे काशीची कावड रामेश्वराला घेऊन चालला होता आणि या गाढवाला पाजली. पर खरं सांगा महाराज. नाथ महाराज म्हटले माझी कावड रामेश्वराला पोहोचली. एवढी श्रद्धा होती आणि एवढा विश्वास होता. साक्षात रामेश्वर प्रगट होऊन दर्शन दिलं. जे जे दृष्टी दिसे त्यांना आपल्यापासून कोणी वेगळा दिसत नाही म्हणून भीती वाटण्याचं कारण नाही. विठाला 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 स्वविरोधी त्यांच्या पक्ष त्यांचं कोणी विरोधी सुद्धा नाही. आपण जरी त्यांचा विरोध केला पण त्यांनी कधी जगाचा कुणाचा विरोध केला नाही. ज्याने मारलं त्याचा सुद्धा विरोध नाही केला महाराज. महाराज ज्या मंबाजी बुवांनी ज्ञानोबरायांना भांड दिलं नाही कशाचं? मांड्याचं. निवृत्तीनाथ महाराजांना मांडे खाण्याची इच्छा होती. मांडे खाण्याची इच्छा निर्माण झाली. ज्ञानोबरायांनी तयारी केली. माझ्या श्रीगुरु माझ्या दादाला मांडे खायचेत आणि मग भांड आणण्याकरता ज्ञानोबराय गेले. ज्ञानोबरायांना भांड नाही दिलं, फोडून टाकलं त्यांनी. त्या कुंभाराला सांगितलं हे बघ यांना जर भांड दिलं तर तुला आळंदीत राहता येणार नाही. महाराज ज्ञानोबराय तशीच आले माग. आदिशक्ती मुक्ताबाईला सांगितलं. वाईट वाटलं बरं का. पण मांडे दादाला खाऊ घालायची. मांबाजी भावांनी जरी ते भांड टाकून दिलं असलं ना पण मांबाजी भावाला हुशार होता. ते म्हणी हे पोरं सामान्य नाहीत, हे काहीतरी केल्याशिवाय राहायचं नाही. तिला पण पाहत होता. मुक्ताबाईला सांगितलं तुम्ही म्हटले मांड्याची तयारी करा, भाजण्याची व्यवस्था मी करतो. आणि मग मांडा तयार केला आणि मग ज्ञानोबरायांनी आपली पाठ उघडी केली. काय उघडी केली? पाठ. आणि महाराज लखलखीत अशी पाठ तापली आणि पाठीवरती मांडा भाजला. हे सगळं दृश्य कोण पाहतय? विसोबा खेचर पाहतायत. विसोबा चाटी. अगोदर ती विसोबा चाटी होती. त्यांनी हे दृश्य पाहिलं आणि मग त्यांना महाराज मांड भाजलं, मांड फुगलं आणि मग ते मांड खाण्याकरता चौघ भावंड एका ताटामध्ये बसले. त्यांनी तो प्रसाद घ्यायला. पण विसोबा खेचर महाराज त्यांना काही ते दम निघाना. अरे म्हटले आपणही एखादा घास प्रसाद खावा. महाराज आपल्यासारखा असतं तर लातच टाकली असती त्याला, लातच घातली असती. मला भांड दिलं नाही, कशाला येतो इकडं? महाराज मुक्ताबाई म्हटल्या सर सर खेचर. पण ज्ञानोबराय म्हटले नाही घेऊ द्या. आणि मग ज्ञानोबरायांनी त्यांना सुद्धा काय दिला? प्रसाद दिला. त्यांनी जरी आपल्याला विरोध केला तरी आपण कोणाला विरोध करायचा? माझा कोणी विरोधीच नाही, मला भीती वाटण्याचं कारणच नाही. विठाला 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 जगद्गुरु तुकोबरायांना मंबाजी बुवांनी काठीने मारलं. दुपारी काठीने मारलं आणि मंबाजी बुवा संध्याकाळी कीर्तनाला आले. तुकाराम महाराजांनी पाहिलं, म्हटले आज मंबाजी बुवा काही कीर्तनाला आले. कीर्तन संपल्यानंतर तुकाराम महाराज त्यांच्या घरी. महाराज या जड शरीराला मारल्यानंतर तुमचे हात दुखत असतील, तुमची सेवा करतो म्हटले. महाराज
काय संत जीवन असेल, कधीतरी या संत जीवनाचा आपण अभ्यास केला पाहिजे आणि यांचा अभ्यास करून करूनच आपण एक दिवस संत पदावरती जाण्याचा प्रयत्न. संत पद म्हणजे काय? संत म्हणजे मनोवृत्ती, बरं का. आपलं अंतकरण तसं बनलं पाहिजे. आणि मग तुकोबर आहे त्यांची जाऊन सेवा करतात. महाराज त्या मंबाजी बोच्या डोळ्याला धारा लागल्या, दुपारी मी मारलं यांना आणि माझी सेवा करण्याकरता येतात. काय अंतकरण असेल. माझा कोणी विरोधी नाही, स्वविरोधी त्यांचा कोणी विरोधी नाही, आणि स्वबलवान त्यांच्यापेक्षा कोणी बलवान. झुंजार ते एक विष्णुदास जगी, पाप पुण्य पुण्यांगी नातळे त्या. म्हणून आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी. आम्हाला या त्रैलोक्यामध्ये कोणाचीच भीती नाही, कसलीच भीती नाही. म्हटले काय कारण आहे महाराज? कारण काय म्हटल्यानंतर तुकोबरांनी सांगितलं, आमच्या माग पुढे कोण आहे? देव. हा, देव उभा मागे पुढे हो, 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 देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. आमच्या जीवनामध्ये आम्हाला या त्रैलोक्यामध्ये कुणाचीच भीती का नाही. देव उभा मागे पुढे. हा, एक अभंग आहे ना महाराज, उंच नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखून या. दाशी पुत्र कन्या चतुराच्या बक्षी दैत्या घरी रक्षी शर्म रंगो रागे रोहिदास. महाराज त्या अभंगामध्ये संताची यादी जर पाहिली ना आपण, तर कोणाचं ना कोणाचं कोणतं ना कोणतं काम केलं, मागं पुढे उभा राहिला. महाराज पांडवांच्या जीवनामध्ये सतत देव मागं पुढा मागे पुढे उभा राहे सांभाळी, मागे पुढे उभा राहे सांभाळी, मागे पुढे उभा राहे सांभाळी, मागे पुढे उभा राहे सांभाळी. आलिया गाथ निवाराया, आलिया गाथ निवाराया, आलिया गाथ निवाराया. महाराज पांडवांना ज्यांच्या सोबत लढायचं होतं ते काही सामान्य नव्हते. सामान्य नव्हते महाराज. जो कर्ण होता, तेव्हा कर्णाचं आणि अर्जुनाचं युद्ध सुरू होतं, बरं का. तुम्ही प्रसंग ऐकला असेल. कर्णाचं आणि अर्जुनाचं युद्ध सुरू झाल्यानंतर महाराज कर्णाने बाण मारावा. कर्णाने बाण मारल्यानंतर अर्जुनाचा रथ 5 हात माग जायचा. किती हात? 5 हात. जेव्हा अर्जुन बाण मारायचा तेव्हा कर्णाचा रथ 100 हात माग जायचा. बघा किती हात मागा जायचा? 100 हात मागा जायचा. आणि कर्णाने बाण मारला का अर्जुनाचा रथ 5 हात मागा जायचा. कर्णाने बाण मारल्यानंतर 5 हात माग गेला ना रथ, की भगवंताने म्हणायचं वा कर्णा. काय म्हणायचं? वा वा करायची. कोणाची? कर्णाची. भगवंताने. अर्जुन बाण मारायचा, महाराज कर्णाचा रथ 100 हात माग जायचा. पण भगवान काय अर्जुनाला वा म्हणतच नव्हती. अर्जुनाला राग यायचा ना, अर्जुनाला राग यायचा. अर्जुन विचार करतो तेव्हा तू माझ्याकून आहे का त्याच्याकून आहे. हा, तसं कलियुगातल्या माणसाचा मेळ लागत नाही. यो कोणाचा आहे? हा, प्रचार एकाचा. प्रचार महाराज एक माणूस डोळे बंद करून बसला ढाब्यावर,
आणि दुसऱ्या दिवशी निवडणुकीला गेला तो. तिथं कुठं गेला तो, बटन दाबायचं त्याला बरं का, बटन दाबायच्या ठिकाणी गेला आणि तिथं जो असा विचार करायला लागला. ते तिथले ते लोक होते ना, ते अधिकारी, अ बाबा काय करू राहिले म्हणे. विचार करतो रात्री कोणाची पेलो मी, काय रात्री कोणाची पेलो बा मी. म्हणजे त्याला एवढं सुद्धा प्रचार एकाचा, प्यायची एकाची आणि बटन तिसऱ्याच. इतकी जर आपण कलियुगातले माणसं, महाराज तुम्ही कोणा कोणी नेमकी माझ्या रथावर आहेत आणि माझ्या बाणाने 100 हात परत मागं जातो तरी तुम्ही माझी वावा करत नाही, आणि त्याच्या बाणाने माझा रथ फक्त किती जातोय, 5 हात जातोय, आणि तरी तुम्ही वा करणं म्हणता. महाराज भगवंताने सांगितलं, अर्जुना हे बघ, अरे 5 हात परत मागं जातो ना, मी त्याला वा का म्हणतो, कारण तुझ्या रथावर कोण आहे, मी तर आहेच, पण वर कोण आहे, हनुमंत आहेत. ध्वजस्तंभावरी वानरू जैसा तो मूर्तिमंत शंकरू सारथी शारंग धरू अर्जुनेसी. महाराज हनुमंतराय वर आहेत, स्वतः मी रथामध्ये आहे, आणि मी जर उतरलो ना अर्जुना, तुझ्या रथाचा थांग पत्ता लागायचा नाही. असे योद्धे होते महाराज. पण सगळ्या संकटातून भगवंताने देव उभा मागे पुढे, द्रौपदीच्या मागे राहून रक्षण केलं आणि अर्जुनाच्या पुढे राहून आलेले संकट भगवंताने निवारण केले. तुकोबाराय सांगतात, आम्ही त्याला जसं बनवलं तसा तो होतो. अभंगाचं 3रं चरण. जैसा केला तैसा होया, जैसा केला तैसा होया, जैसा केला तैसा होया, जैसा केला तैसा होया. धावे सोय धरून दावे सोय धरोनी, दावे सोय धरोनी, वा काय वा. दावे सोय धरोनी, दावे सोय धरोनी, धावे सोय धरोनी, धावे सोय धरोनी, धावे धावे सोय धावे धावे सोय धरोनी, धावे सोय धरोनी, धावे धरोनी, देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे. जैसा केला तैसा होय, आम्ही त्याला जसं बनवलं तसं तो. प्रभू रामचंद्रांचं प्रागट्य झालं कौशल्य मातेच्या समोर. भई प्रगट कृपाला दीन दयाला कौशल्या हर्षित महतारी मुनी मनहारी अद्भुत रूप. महाराज 8 वर्षाची मूर्ती कौशल्य मातेसमोर प्रगट झाली. भगवंताला पाहिलं आणि कौशल्य माता बोलायला लागल्या, देवा
अहो मी तुम्हाला 8 वर्षाची इच्छा नव्हती केली मी. हा मी तुम्हाला लेकरू कसं असतं जन्म जन्म झाल्या झाल्या त्याचं वय किती राहतं 8 वर्षात राहतो का नाही ना महाराज. कौशल्य मातेने विनंती केली देवा लहान व्हा. भगवान लहान झाले बालक झाले. आता बरं वाटतंय का नाही म्हटले. लहान मुलगा काय करतो रडतो. रडा म्हटले तुम्ही महाराज. कौशल्य मातेने आदेश द्यावा आणि भगवंताने रडावं. सुनी बचन सुजाना रोत नठाना होई बालक सुर भूपाय चरित जगावय हरिपद पावय तेन परै भवतु. महाराज यशोदा आपलं कौशल्य मातेने आदेश द्यावा आणि भगवंताने रडावं. जैसा केला तैसा होय धावे सोय. त्याच्या सोयीनुसार किंवा आपल्या सोयीनुसार तो आपल्या करता धावत येतो. एकदा मोठ्या प्रेमाने टाळी वाजून गोड भजन करू आणि उर्वरित 2-5 मिनिटांमध्ये सेवेला थांबूया. विठोबा सोहळा स्वर्गी नाही नाही या आनंदाशी जोडा. सांगता गोष्टी लागती जोडा. आलासी आकारा मुचे आचारा तुका म्हणे भिडा भक्तीची या नाही आनंदाशी. खरंच या हरिनाम कीर्तनासारखा आनंद दुसरा कशातच नाही. किती श्रीमंत असा तुम्ही किती पैसेवाले असा किती प्रॉपर्टी असो तुमच्याकडे पण तुमच्या मुखामध्ये हरिनाम नसेल ना महाराज ती जीवन व्यर्थ आहे. जैसा केला तैसा होय धावे सोय धरोनी. आणि मग तुकोबराय म्हटले. तुकोबरायांना विचारलं महाराज तुमची भीती जाण्याकरता देव तुमच्या मागं पुढे राहण्याकरता आणि तुम्ही त्याला जसं बनवलं तसं होण्याकरता हे सगळं होण्याकरता तुम्ही केलं काय. महाराज एखाद्या करता जर आपण धावून जात असलो तर आपण तर सुद्धा त्याच्याकरता काहीतरी तो जर आपल्याकरता धावून येतोय ना आपण सुद्धा काहीतरी त्याच्याकरता केलेलं असावं. महाराज पेरलं तरच उगवेल ना. विनाकारण कुणी कोणाकरता पळत जात नाही. तुम्ही काय केलं त्याच्याकरता मग आम्ही काय केलं. आम्ही जिथेही असलो तिथे सुखाने राहतो आणि त्या भगवंताचं चिंतन करतो अभंगाचं
वा वा बाजूर वा याला म्हणतात खरा परमार्थातला आनंद. ताळबंद ठेवा विठोबा गावो मुखे विठोबा हे विठोबा गावो मुखे गावो विठोबा जरी जाता आळंदीला निरोप माझा घेऊन जा जरी जाता आनंदीला निरोप माझा घेऊन जा. जरी जाता आळंदीला निरोप माझा घेऊन जा जरी जाता आनंदीला निरोप माझा घेऊन जा. हा भाव माझ्या अंतरीचा माऊली समाधा देऊन जा
वाजा एकदा. गोड आणि भावपूर्ण बरं का. या बात काही काहीच्या गाण्यामध्ये भाव राहतो मला. तुका म्हणे असो सुखी. आम्ही काय केलं त्याच्यासाठी? आमची भीती जाण्याकरता, देव आमच्या मागं पुढे राहण्याकरता आम्ही केलं काय? आम्ही त्याला जसं बनवलं तसं होण्याकरता आम्ही केलं काय? तुका म्हणे असो सुखी. आम्ही कुठे जरी असलो तरी सुखाने राहतो आणि गाऊ मुखे विठोबा. विठोबाचं आम्ही चिंतन करतो. म्हणून जीवनामध्ये एकच महाराज, एकच ध्येय ठेवायचं, ते म्हणजे नामस्मरण. त्याच्याशिवाय दुसरं काहीच श्रेष्ठ नाही कलियुगामध्ये, आहे ना. आपण नेहमी ऐकत आलो, कलियुगा माझी करावे कीर्तन. महाराज, नामसंकीर्तनासारखं फळ कलियुगामध्ये दुसरं कशानेच मिळत नाही. हा. नकळे ते कळो येईल उगले, नामे या विठ्ठले एकाच्या. सगळ्याच साधन, सगळ्याच साध्य म्हणजे काय? नामस्मरण महाराज. बाकी काहीच करू नका तुम्ही. हा. बाकी काहीच आपल्याच्याने होणार सुद्धा नाही. किती नामस्मरणाला महत्व आहे. तुम्ही मोबाईलवर ते बाबा पाहत असताल वृंदावनचे बरं का, स्वामी प्रेमानंद. हा, त्यांचं तुम्ही ऐकलं असेल महाराज. त्यांचे असे काही वचन आहेत, ते ऐकले पाहिजे. मोबाईलमध्ये दुसरं तिसरं काही पाहण्यापेक्षा, ऐकण्यापेक्षा असे काहीतरी आपण ऐकलं पाहिजे, जे आपल्या जीवनामध्ये उपयोगाला येईल बरं का. हा, नाहीतर मोबाईल जर काढला ना, मोबाईलमध्ये जर आपण घुसलो ना, बाहेर निघणं अवघड आहे. हा, लहान लहान मुलं सुद्धा महाराज एवढे मोबाईलमध्ये गुंतून गेलेत, पण जे कामाचं आहे ते घेत नाहीत. त्यांचे वचन ऐकले पाहिजेत मोबाईलवरती महाराज. नामस्मरणाशिवाय ते दुसरं कशालाच महत्व देत नाहीत. हा. आणि खरोखरी महाराज कलियुगामध्ये नामस्मरणाशिवाय सगळं शून्य. सगळं करतोय आपण, पण नामस्मरण जर करत नसेल तर सगळं केलेलं शून्य. बाकी काहीच केलं नाही आणि फक्त नामस्मरण केलं तरी सगळं केलं त्याने. ते सांगत असतात महाराज, राधा कृष्ण, राधे राधे, राधे राधे. महाराज, त्या बाबाच्या दोन्ही किडन्या काय आहेत? फेल आहेत बरं का. डॉक्टरने सांगितलं होतं हे 5 वर्ष जगतील जास्तीत जास्त, पण आज जवळजवळ 16 ते 17 वर्ष झाले. हा महाराज, ज्याच्या दोन्ही किडन्या गेल्यात ते जर 16-17 वर्ष आणि चांगले तंदुरुस्त आहेत, आजही मध्यरात्री पहाट वृंदावनामध्ये प्रदक्षिणा करतात. हजारो लोक त्यांची वाट पाहतात, दर्शना करतात. काय महात्मा आहे महाराज. फक्त आणि फक्त केवळ नामस्मरण. काहीच नाही म्हटले. मी फक्त काय करतो? नामस्मरण करतो. रोज डायलिसिस केलं जातं, त्याच्यामध्ये वेळ जातो, पण एवढं नामस्मरण करतात महाराज. त्यांना किडनी देण्याकरता लोक तयार आहेत, डोनर तयार आहेत, पण ते म्हणतात मला कोणाची लागत नाही. माझे दोन्ही किडनी आहे ना, एक राधा आहे आणि एक कृष्ण आहे. त्याने मला जवळ जिवंत ठेवलं, तोवर मी भजन करत राहणार आणि ज्या दिवशी जायचं त्या दिवशी हसत जाणार. महाराज, गाऊ मुखे विठोबा. विठोबाचं चिंतन करा. गोड महाराजांनी गायलं, जरी जाता आळंदीला निरोप माझा. आता पण भाव माझ्या अंतरीचा माऊली समाजा देऊ निजा. जरी जाता आळंदीला निरोप माझा घेऊन जा. आपल्या महाराष्ट्रामध्ये वारीची परंपरा आहे बरं का. कशाची परंपरा आहे? वारीची. आळंदीची वारी असेल, आता पंढरीच्या वारीचे दिवस आहेत बरं का. संपदा सोहळा नावडी मनाला लागला टकळा पंढरीचा. महाराज, तुमच्या इथून पंढरपूर किती लांब आहे? 1 महिना लागतो जाण्याकरता पायी. हा महाराज, या भागातून संत गजानन महाराजांची दिंडी खूप वैभवात जाते बरं का. तसं वैभव महाराष्ट्रामध्ये कोण्या दिंडीचं नाही. हा, जेवढे वारकरी आहेत महाराज, तेवढे एका पोशाख मध्ये, एका पिशवीमध्ये. हा, सारखीच पिशवी, टोप्या घातलेल्या पाहिजेत महाराज. एवढी शिस्त महाराष्ट्रामध्ये, जेवढी शिस्त गजानन महाराजांच्या संस्थांची नाही, तर तेवढी शिस्त महाराष्ट्रामध्ये कोणाचीच नाही, कुठंच नाही पाहायला मिळत. शेगावला माणूस आला ना महाराज, तिथले जेवढे काही सेवक आहेत ना, सगळे पांढऱ्या कपड्यामध्ये,
टोपीमध्ये जे आपल्या वारकरी संप्रदायाने सांगितलेला पोशाख आहे ना महाराज, त्या पोशाख मध्येच आपल्याला पाहायला मिळतात. हा, खूप वैभव आहे महाराज. ती दिंडी जाते महाराज, 1 महिना चालते. अजून भागवताचार्य हरिभक्तपरायण खोंड महाराज, त्यांची दिंडीची तर 100 वर्षाची परंपरा आहे. महाराज काय पुण्य केलं असेल. दत्तूजी महाराज सद्गुरू दत्तूजी महाराजांची परंपरा, त्यांचे चिरंजीव मला तुकाराम महाराज आहे ना, तुकाराम महाराज, आणि मग ज्ञानदेव महाराज, आणि आता सोपान महाराज. 4 पिढ्या महाराज त्यांच्या परमार्थामध्ये गेले. त्यांची सुद्धा दिंडी असते, 1 महिना चालतात. म्हणून 34 दिवस चालतात. 34 दिवस चालतात जाण्याकरता. महाराज जातातही पायी आणि येतात सुद्धा पायी. महाराज काय सेवा आहे. आणि त्यांची आपल्या इथं 7 दिवस राहतात, त्यांचं आपल्याला दर्शन होतं. याच्यासारखा दुसरा कोणता लाभ आहे महाराज. आपण आळंदीला जाऊ शकत नाही, राहू शकत नाही, वृंदावनला जाऊ शकत नाही, पण आपल्याही गावामध्ये आपल्या जवळ आहेत. पण आपल्याला त्यांचं महत्व कळालं पाहिजे. आहे आपल्याला महत्व आहे. मला आल्यापासून मी गावामध्ये बऱ्याच ठिकाणी गेलो आम्ही. सत्कार आदर सगळ्यांचे दर्शन घेणं हे खेडेगावातच पाहायला मिळतं. आणि एवढे संस्कार असे आहेत ना महाराज, हे कायम टिकून राहिले पाहिजेत. कायम टिकले पाहिजेत. आणि यावंच चंद्र दिवा करो. तुमचं त्या ठिकाणी ऐश्वर टिकून राहावं, तुमचा भाव टिकून राहावा, भक्ती टिकून राहावी, एवढीच एका आपण संतांच्या चरणी प्रार्थना करू. तुका म्हणे असो सुखी गाऊ मुखे विठोबा, देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट.